पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार हा उघड झालेला आहे। स्वतःचे अपात्र ठरविलेल्या डॉक्टरांची क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून पदी वर्णी लावून घेण्यात आलेले असे गंभीर स्वरूपाचे आरोप सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक चंद्रकांत दादा जगदन यांनी केलेले आहे। दादा, अतिशय गंभीर आरोप आपण केलेले आहे आणि या संदर्भात आपण पालिकेत तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे। काय आहे प्रकरण, थोडं आम्हाला समजून सांगा। आपल्या 15 वॉर्ड ऑफिस मध्ये 13 वॉर्ड ऑफिसला WMO वॉर्ड मेडिकल ऑफिसर हे MBBS आहेत आणि 3 हे BMS आहेत। जे BMS आहेत ते अपात्र आहेत, कारण ज्यावेळेस वॉर्ड ऑफिसच्या स्तरावरती आरोग्याच्या संदर्भामध्ये ह्यांची नियुक्ती केलेली असते, तर त्या संसर्गजन्य रोग, जन्ममृत्यू दाखला किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टींसाठी MBBS धारक असलेले ह्यांच्या सहीनीच ते अधिकृत धरले जाते। काही सुप्रीम कोर्टाच्या किंवा हायकोर्टाच्या सायटेशन आहेत की अशा संदर्भामध्ये काय तक्रारी झाल्या तर त्याच्यावरती MBBS पदवीधारक जे डॉक्टर असतात वैद्यकीय त्यांच्या सहीलाच महत्व दिले गेलेले आहे। पण कायद्याने तर MBBS पाहिजे ना, MBBSच पाहिजे। यांनी BMS कसे बसवलेत? BMS हे राजकीय दृष्ट्या किंवा राजकीय त्यांच्या पॉलिटिकली अँगलने काय केलं हे अधिकारी सांगतील। दादा, तुम्ही भरपूर इथं रिसर्च केलेला आहे या संपूर्ण विषयामध्ये, काय काय तुम्हाला त्रुटी अजून आढळून आलेल्या आहेत? आता सिंपल विषय मी तुम्हाला काय हे सांगतो। BMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल अँड सर्जरी आणि MBBS म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी। ह्या दोन्ही शब्दाच्या अर्थामध्येच फरक समजून जातो। तर आता आपल्या ज्यावेळेस क्षेत्रीय कार्यालयावरती वैद्यकीय अधिकारी बसवला जातो, हा तेवढा कॅपेबल पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या। इतर संसर्गजन्य रोग वगैरे, आता ह्याच्यामध्ये मी काही डॉक्युमेंट काढलेले आहेत। आता आपल्या पुणेकरांच्या दृष्टीने बघितलं गेलं तर MBBS डॉक्टर अधिकृत ॲलोपॅथिक उपचारासाठी प्रशिक्षित असतात, तर BMS डॉक्टर आयुर्वेदिक उपचारासाठी प्रशिक्षित असतात। त्यामुळे दोन्ही पदाची भूमिका वेगळी आहे। त्यामुळे आपल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये वैद्यकीय अधिकारी हा MBBS असावा, कारण तो त्या क्षेत्रीय कार्यालयातील प्रमुख आरोग्य अधिकारी म्हणून तात्कालीन परिस्थिती तात्कालीन जी परिस्थिती निर्माण होईल त्याच्यासाठी तो सक्रिय असला पाहिजे किंवा त्याला तेवढं ज्ञान आहे, त्यामुळे तो असला पाहिजे। दादा, आपण असं बघितलं असेल की जे क्षेत्रीय वैद्यकीय जे हे असतात, हे जे जिथे हे असतात दवाखाने असतात, तिथे जास्त करून वस्तीतले गोरगरीब हातावरचे पोट असणारे हे जास्त करून तिथं उपचारासाठी जातात। त्यांच्या जीवाशी काय कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण? आता ज्या पोस्ट बद्दल मी बोलतोय ते आपल्या वॉर्ड ऑफिसला वैद्यकीय अधिकारी असतो वॉर्ड ऑफिसचा, त्याच्या अंडर इतर सगळ्या आरोग्या संदर्भात गोष्टी असतात। त्यामुळे जो बसतो त्या पोस्टवरती तो MBBS पदवीधारक हाच असला पाहिजे। त्यानंतर बाकीच्या गोष्टींची जी जबाबदारी घ्यावी लागते त्याच्यासाठी तो MBBS असणं अपेक्षित आहे। BMS वाला तेवढी जबाबदारी किंवा तेवढे अधिकार त्याला नाहीये, कायद्यात ते बसतच नाही ना। नाहीये। आता आपण ज्यावेळेस 2002 ला पहिली WMO ची पोस्ट ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस 12 वॉर्ड ऑफिस होते। 12 वॉर्ड ऑफिस मध्ये 12च्या 12 MBBS पदवीधारक असलेलेच डॉक्टर बसवले। त्याच्यानंतर 2007-8 नंतर BMS आले। हे कसे आले ह्याची चौकशी झाली पाहिजे, कोणी बसवले ह्याची चौकशी झाली पाहिजे। महापालिकेकडे MBBS डॉक्टर काही अर्ज करत नाहीत का? आहेत ना, भरपूर आहेत, पण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे ना, ते दिलं जात नाही। त्यांना पोस्टिंग देत नाही का? नाही, आता त्यांची BMS नी जागा घेतली, 3 BMS बाजूला झाल्यानंतर ते MBBS वरती येणार। आता महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस ZMO पोस्ट झाल्या, ZMO मध्ये 5 जणांना पदोन्नती देण्यात आली। WMO कडून ZMO झाले, 5 अधिकारी झाले। त्याच्यामध्ये पात्रता अशी होती की MBBS प्लस 8 वर्षाचा अनुभव अशी पात्रता असताना BMS वाले हे अपात्र ठरले किंवा अपात्राचा शेअर आहे त्या तिघांवरती की हे अपात्र आहेत। तर मग हे पदोन्नती कधीच ह्यांची होणार नाही, कधीच ZMO होणार नाही। मग ZMO हे होणार नाही तर WMO ची जी पोस्ट त्यांनी घेऊन ठेवली ते मागचे MBBS येणार आहेत, ते कधीच पुढे जाऊ शकणार आहे ह्या तिघांमुळे। त्याच्यामुळे ह्या तिघांना साईड पोस्ट करा, त्या तिघांना जे MBBS धारक आहे त्यांना पुढे करा, ते उद्या जाऊन पदोन्नती त्यांची होणार आहे। त्यांची पिळवणूक किंवा त्यांची अडवणूक हे करणारे कोण हे आरोग्य विभागाला समजलं पाहिजे।
तक्रार तर नोंदवलेली आहे तुम्ही इथं आरोग्य विभागात. कुठल्या अधिकाऱ्यांपाशी नोंदवलेली आहे व अधिकाऱ्यांचं ह्यावर काय म्हणणं आहे? यावर मी आपल्या अतिरिक्त आयुक्त कौर मॅडम यांच्याशी निवेदन दिल्यानंतर बोलणी केली की मॅडम असं असं सर्व प्रकार आहे. त्याच्यावर त्यांनी पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपण त्याची चौकशी करू. त्यांना महत्त्वाचा मुद्दा होता की स्टेट गव्हर्नमेंटला आपल्या आणि ब श्रेणीमध्ये श्रेणीमध्ये MBBS आणि ब श्रेणीमध्ये BMS होतो. तर ह्या दोन गोष्टीमध्ये यांच्या वेतन श्रेणीचा स्किल वेगळा आहे. तर आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये एकच कसा काय हा प्रश्न केल्यानंतर त्या म्हणले की मी सदर प्रकरणाची चौकशी करते, सदर सर्व माहिती उपलब्ध करून त्याची हे करते, त्याच्यावरती ऍक्शन घेते असं त्यांनी मला सांगण्यात आलेलं आहे. पण आता अतिरिक्त आयुक्तांना आरोग्य प्रमुख तेवढी माहिती पुरवणार का? कारण इतर काही डॉक्युमेंट त्यांनी ठेवून दिलेले आहेत जे महत्वाचे बाहेर येणं अपेक्षित होतं की BMS आणि MBBS पोस्टसाठी काय धोरण ठरवले होते. तर ते डॉक्युमेंट त्यांनी कुठेतरी दाबून ठेवलेत असा आमचा संशय आहे. त्यामुळे ते बाहेर येतील का त्याची चौकशी अतिरिक्तांनी केली पाहिजे अशी माझी विनंती आहे. अ, तक्रार अर्ज दाखल झालेला आहे. तुम्ही मागणी सुद्धा केलेली आहे. समजा जर का मागणी पूर्ण होत नाही आणि चौकशी अहवाल लवकर येत नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? मी PIL दाखल करणार आहे पुढे जाऊन. मी तसं नमूदही केलंय. इतर नाही झालं की न्यायालयीन लढा सुरू ठेवणार त्यानंतर. तर नक्कीच हे होते समाजसेवक चंद्रकांत दादा जगदने. त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये तक्रार अर्ज आरोग्य खात्यामध्ये दाखल केलेला आहे आणि आता चौकशीचा अहवाल लवकरच येणार आहे. जर का ह्या सगळ्या प्रकरणात न्याय नाही झाला तर ते कोर्टाचे दार ते ठोठावणार आहेत व कोर्टात ह्या सगळ्या प्रकरणात दाद मागणार आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे नक्कीच बघायचं राहणार आहे. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी झोएब शेख, पुणे.